हम सब जरांगे आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। आमची मागणी अशी आहे की या बीड जिल्ह्यात बीड शहरामध्ये 500 जणांना 141च्या पोलीस डिपार्टमेंटने नोटिसा काढल्यात। लोकशाही मार्गाने संसदीय मार्गाने किंवा संविधानाच्या मार्गाने ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन छेडलं जातं त्यावेळी हे महायुतीचं सरकार विनाकारण आमच्या मावळ्यांना आरोपीच्या कटघऱ्यात उभा करतं। त्यामुळे मी प्रथमतः या महायुती सरकारचा निषेध करते। मनोज जरांगे पाटील आज उपोषणाला बसलेत का तर नाही, वर्षभरापासून त्यांचा हा मराठा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हा लढा चालू आहे। पण माझा आरोप देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आहे, एकीकडे मारल्यासारखं करायचं आणि तू रडल्यासारखं कर म्हणायचं आणि आरक्षणाचं थातुरमातुर काहीतरी द्यायचं आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात गुणरत्न सदावर्ते सारख्या गुण नसलेल्या माणसाला पाठवायचं। अशा प्रकारचा जो पांडा या पुरोगामी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने पाडलेला आहे त्याचा निषेध मी आज करते। आणि बीड शहरातलं किंवा बीड जिल्ह्यातलं हे जे बंदचं आंदोलन आहे ते आमच्या बीड शहरातले बीड जिल्ह्यातले मराठा मावळे यशस्वीपणे पार पाडणारेच आहेत, आत्तापर्यंत ते पार पाडलेलंच आहे। परंतु पोलीस प्रशासनाला जे पुढं केलं जातं त्याचा मी कायदा आणि सुव्यवस्थेचा निषेध या महाराष्ट्रामध्ये करते। एकीकडे महिलांवर एवढे अन्याय अत्याचार होतात त्यावेळी हे पोलीस प्रशासन कुठे दडलेलं असतं। म्हणून मराठा आरक्षण मी इथं महाविकास आघाडीतर्फे बोलायला आले, महाविकास आघाडीतर्फे बोलायला आले। तुम्ही कोण सांगणार आहे? त्यामुळे जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांतर्फे समर्थनच देते।